नर्मदे हर. तर सर्वप्रथम आपण आज नर्मदा मैयेच्या उत्पत्तीची कथा ऐकूयात. तर फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा काय झालं, की सगळे जे आपले देवी-देवता आहेत, या देवी-देवतांना एक खूप गहन प्रश्न पडला. तो प्रश्न असा होता, की अ, मनुष्यांचं पापक्षालन होण्यासाठी अनेक विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु देवांचं पापक्षालन होण्यासाठी काय पर्याय आहे बाबा? तर तुम्ही म्हणाल देवांचं म्हणजे देव पण काही पाप करू शकतात का? तर अर्थातच देव योनी ही देखील एक योनी आहे. जशी मनुष्य योनी आहे त्याप्रमाणे देव देखील एक योनी आहे, ज्यामध्ये तुम्हाला सुख उपभोगता येतं. फक्त सुख उपभोगण्यासाठी ही योनी प्राप्त होते. परंतु प्रत्येक योनीला जो आहे तो एक आयुर्मर्यादा आहे. कोणतीही योनी ही कायमस्वरूपीसाठी नाहीये. प्रत्येकाचं आयुर्मर्यादा ठरवून दिलेली आहे. जशी फुलपाखराची असेल, कुत्र्याची, मांजराची, माणसाची जशी आयुर्मर्यादा आहे, त्याप्रमाणे देव योनीला देखील मर्यादा आहेत. आणि त्यानंतर एकदा आपल्याला त्या योनीतून मुक्तता मिळाली, की त्यानंतर आपला जो पुढचा आपला आत्म्याचा प्रवास ज्याला म्हणतात किंवा चैतन्याचा प्रवास जे काही ज्याला त्याला नाव आहे, हा प्रवास जो आहे तो आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याची फळं मिळण्याचा प्रवास असतो. तर ज्यावेळी देव योनीमध्ये देखील जे काही देव आहेत, त्यांच्या हातून पण अनेकदा जे आहेत पापं घडतात. जसं उदाहरणच द्यायचं झालं तर जसं इंद्राने गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्यासोबत गौतम ऋषींचं रूप घेऊन समागम केला, किंवा चंद्र जो आहे तो त्याच्या एवढ्या 27 राण्या होत्या, तर त्यापैकी फक्त रोहिणीवरच त्यांनी जास्त प्रेम केलं. किंवा विष्णूने देखील अ, तुलसीसोबत दैत्याचं रूप घेऊन समागम केलं. असे अनेक विविध काही देवांकडून देखील पापं घडलेले आहेत. तर देवांना प्रश्न पडला, की आपल्या हातून जे हे पाप झाले, तर ह्याचं क्षालन करण्यासाठी आपल्याकडे काहीच मार्ग नाही आणि आपल्याला देखील पापक्षालन करण्याचा काहीतरी पर्याय उपलब्ध असला पाहिजे, किंवा आपल्याला देखील आपलं पापक्षालन करता आलं पाहिजे. मग एकमेकांमध्ये चर्चा झाली देवी-देवतांमध्ये, कोणाकडेच याचं काही उत्तर नव्हतं. मग सगळ्यांनी ठरवलं, की जगाचा जो पालनकर्ता आहे भगवान विष्णू यांच्याकडे आपण जाऊयात आणि विष्णूंना जो आहे तो आपला प्रश्न उपस्थित करूयात. सगळे देवता मिळून जे आहेत ते वैकुंठामध्ये जातात. वैकुंठात विष्णू बसलेले असतात. अ, समाधी अवस्थेत बसलेले असतात. आता त्यांची समाधी कशी भग्न भग्न करायची? तर त्यावेळी मग सगळे देवी-देवता हात जोडतात, प्रार्थना करतात. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशी विष्णूची प्रार्थना केल्यानंतर, स्तुती केल्यानंतर विष्णू समाधी अवस्थेतून जागे होतात आणि इतक्या सगळ्या देवतांना आपल्याकडे आलेले बघून त्यांना प्रश्न पडतो, की "काय झालं? तुम्ही सगळे का इथे आलात? कोणी असुराने काही आक्रमण केलं आहे का? किंवा देवतांनी काही आक्रमण केलं आहे का? तुम्ही सगळे इथे का आले आहात?" तर त्यावेळी देवी-देवता जे आहेत ते आपला प्रश्न विष्णूंपुढे उपस्थित करतात, की "आम्हाला आमच्या पापक्षालनाचा तुम्ही मार्ग सांगा." मग त्यावेळी देवतांचा प्रश्न ऐकून विष्णू देखील थोडेसे अवाक होतात आणि स्मितहास्य करत म्हणतात, की "तुमचा प्रश्न तर अगदी वाखाणण्याजोगा आहे आणि अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. परंतु सांगायचं झालं तर माझ्याकडे काही ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये." आणि मग विष्णूंचं हे उत्तर ऐकून सर्व देवी-देवता खिन्न झाले आणि मग जगाच्या पालनकर्त्याकडेच जर आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, तर आता आपण काय करायचं असा प्रश्न सगळ्यांना पडला. त्यावेळी विष्णू म्हणाले, की "तुम्ही काळजी करू नका. जरी माझ्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नसलं, तरी ह्या जगाचा जो निर्माता आहे किंवा जगाचा अंत आणि प्रारंभाच्या आधी आणि अंतानंतर जो असणार आहे, ते देवादिदेव महादेव यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नक्की असणार आहे. तर आपण काय करू, महादेवांकडे जाऊयात आणि त्यांच्यापुढे हा प्रश्न उपस्थित करूयात." सगळे देवी-देवता विष्णूसहित जे आहेत कैलास पर्वतावर जातात. कैलास पर्वतावर जातात, बघतात तर तिथे महादेव नसतात. मग महादेव कुठे आहेत? महादेव कुठे आहेत? जेव्हा विष्णू पुन्हा डोळे झाकतात आणि समाधी अवस्थेत जाऊन बघतात, की महादेव कुठे आहेत? तर त्यांना महादेव हे मैकल पर्वतावर ध्यानावस्थेमध्ये बसलेले दिसतात. सगळे देवता जे आहेत ते विष्णूसहित पुन्हा मैकल पर्वतावर येतात. मैकल पर्वत म्हणजे विंध्याचल आणि सातपुडा पर्वताच्या मध्ये एक छोटासा पर्वत आहे, तो म्हणजे मैकल पर्वत. या ठिकाणी सगळे देवी-देवता येतात आणि मग त्यावेळी महादेव शांतपणे समाधी अवस्थेत बसलेले असतात. कुणाची हिंमत होत नाही, की महादेवांना आता कसं जागृत करायचं? जर चिडले, काय झालं तर भस्म करतील महादेव थेट आपल्याला. मग त्यावेळी सगळे आपापसातच कुजबुजू लागतात, की आता कसं महादेवांना कसं उठवायचं या समाधीतून.
मग त्यावेळी त्यांची कुजबुज कुजबुज ऐकून महादेवच आपले डोळे उघडतात आणि समस्त देवी देवतांना विष्णू सहित आलेलं बघून त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटतं की एवढे तुम्ही सगळेजण इथे का आलेला आहात बाबा. मग त्यावेळी विष्णू सगळ्यांच्या तर्फे महादेवांपुढे आपला प्रश्न उपस्थित करतात की आम्हाला आमच्या पापक्षालनाचा तुम्ही मार्ग सांगावा. त्यावेळी महादेव देखील आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी प्रश्न तर खूप चांगला उपस्थित केलेला आहे, पण माझ्याकडे देखील या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मग आता देवादिदेव महादेवांकडेच उत्तर नाहीये, तर आता काय करायचं? देवांनी कोणाकडे बघायचं? पण महादेव म्हणले की थांबा, जरी आत्ता माझ्याकडे याचं उत्तर नसलं तरी मी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला पुन्हा थोडीशी तपश्चर्या करावी लागेल. तुम्ही मला थोडासा वेळ द्या. आणि त्यानंतर देवी देवता मान्य करतात. ठीक आहे म्हणतात. त्याच जागी जे आहे मैकल पर्वतावरच महादेव पुन्हा तपश्चर्येला बसतात आणि तपश्चर्येला बसतात. 1 दिवस, 1 आठवडा होतो, 100 दिवस होतात, 1 वर्ष होऊन जातं, 2 वर्ष होतात, 5 वर्ष, 10 वर्ष, 1000 वर्ष होतात आणि महादेव त्या घोर तपश्चर्येमध्ये अगदी बुडून जातात. आणि त्या त्या तपश्चर्येचं इतकं तेज असतं, इतकी उष्णता त्यामुळे त्या तपश्चर्येमुळे महादेवांच्या अंगामध्ये निर्माण होती की त्यांना घाम यायला लागतो. आणि अशा महादेवांना घाम आल्यानंतर त्यांच्या त्रिशूळावरून ओघळून, त्यांच्या कंठावरून ओघळून घामाचे 17 थेंब जे आहेत हे त्या मैकल पर्वताच्या भूमीमध्ये पडतात. आणि जसे ते घामाचे थेंब हे भूमीला स्पर्श करतात, त्यातून एका दिव्य कन्येची उत्पत्ती होती. आणि ती कन्या उठून उभा राहते आणि त्या महादेवांपुढे हात जोडून उभा राहते की हे तात, हे महादेवा, तुम्ही जे आहे ते मला उत्पन्न केलेलं आहे, तर आता तुम्ही मला माझे कार्य सांगा की तुम्ही मला का उत्पन्न केलेलं आहे. तर त्यावेळी महादेव डोळे उघडून बघतात. अतिशय सुंदर, अतिशय तेजस्वी कन्या त्यांच्या समोर दिसते. निळसर रंगाची ही कन्या असते. अतिशय सुबक तिचे अवयव असतात. दागदागिन्यांनी मढलेली ही कन्या असते आणि त्यांना ते बघून खूप आश्चर्य वाटतं. त्यांना खूप छान वाटतं की ही सुंदर कन्या आपल्यामुळे उत्पन्न झालेली आहे. आणि त्यावेळी महादेव म्हणतात की हो, तू माझीच कन्या आहे आणि तुला खूप मोठं कार्य करायचं आहे, परंतु तुझा आत्ताच जन्म झालेला आहे, तर त्यामुळे तुझ्यावर इतकं मोठं कार्य मी लगेच सोपवू शकत नाही. त्यासाठी तुला देखील तपश्चर्या करायला हवी, तुला देखील तप करायला हवे आणि त्या तपाच्या बळाने तुझ्यामध्ये तेवढं बळ येईल की तू जे मी तुला कार्य सोपवणार आहे ते कार्यसिद्धीस तू नेऊ शकतेस. त्यावेळी मग ती कन्या म्हणते की सांगा मला, हात जोडून म्हणते की सांगा मला काय कार्य करायचं आणि ते सिद्धीस नेण्यासाठी मी काय करू. त्यावेळी महादेव म्हणतात की तू इथे माझ्या शेजारी बस आणि तपश्चर्या कर. त्या तपामुळे तुला ते बळ प्राप्त होईल की तुला जे कार्य सोपवणार आहे ते तुझ्याकडून पूर्ण होईल. मग त्यावेळी ती जी छोटीशी कन्या असते 7 वर्षाची, ती कन्या महादेवांच्या शेजारी बसते आणि ती देखील तपश्चर्या करू लागते. आणि मग असे अनेक वर्ष ती देखील कन्या आपल्या पित्यासोबत, महादेवांसोबत तपश्चर्या करते. आणि तपश्चर्येनंतर तिच्यामध्ये देखील एवढी ऊर्जा निर्माण होते, तिच्यामध्ये देखील एवढं तेज निर्माण होतं की ती तेजस्वी कन्या बघून सगळे देवता जे आहेत ते अगदी तिच्याकडे बघतच राहतात. आणि एवढी ती विलोभनीय दिसते, एवढी ती सुंदर कन्या दिसते की प्रत्येक देवतेला वाटतं की मीच हिच्याशी लग्न करावं, मी हिच्याशी विवाह करावा. आणि मग त्यानुसार सगळेजण मी मी हिच्याशी विवाह करणार, मी हिच्याशी, असं बोलता बोलता सगळे आपापसात भांडायला लागतात की मी हिच्याशी विवाह करणार म्हणून. आणि मग त्यांचे ते भांडणं बघून ते सगळे धावून जायला लागतात. त्या कन्येला ओढण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडे. त्यावेळी महादेव अतिशय चिडतात, अतिशय संतापित होतात आणि उभा राहतात. महादेवांचा तो राग बघून सगळे देव पुन्हा शांत होतात. आणि महादेव म्हणतात, हे बघा, तुम्ही इथे पापक्षालनाचा मार्ग विचारण्यासाठी आलेला आहात आणि तुम्ही ते सगळं विसरून हे विवाहासाठी तुम्ही इथे भांडत आहात. ही माझी कन्या आहे आणि मी ठरवणार की हिचा विवाह कोणासोबत होणार. त्यामुळे तुम्ही आपापसात भांडू नका. त्यावेळी सगळे देवता जे आहेत ते मान्य करतात की ठीक आहे, तुम्ही सांगाल त्याच्याशी या कन्येचा विवाह होईल. त्यावेळी महादेव सांगतात की माझी एक परीक्षा मी तुमच्या सगळ्यांची घेतो की जो कोणी ह्या कन्येला सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श करेल त्याच्याशी मी या कन्येचा विवाह लावून देईल. आणि हे सगळं ऐकता क्षणी सगळे देवता जे आहेत ते या कन्येच्या मागे
पळू लागतात आणि जसं ते कन्येला दिसतं, की सगळे देवता आपल्या मागे येतात, ती छोटीशी कन्या पळायला लागते पुढे दूर-दूर पूर्ण धावायला लागते. पूर्ण ब्रह्मांड ती फिरवते आणि ब्रह्मांड फिरवून पुन्हा ती मैकल पर्वतावर येते. परंतु कोणताही देवता त्या कन्येला स्पर्श करू शकला नाही. आणि मग हे सगळं बघून या त्या छोट्याशा कन्येची जी क्रीडा होती, ते शंकर आणि पार्वती बघत होते आणि त्यांना ते अतिशय खूप छान वाटलं, की कशी आपली छोटीशी कन्या ही सगळी देवी-देवतांना कशी स्वतः पुढे दूर-दूर धावते आणि कशी सगळ्या देवतांना जे आहे, ही आपल्या मागे पळवतीये. हे सगळं बघून त्यांना अतिशय आनंद झाला आणि अतिशय सुंदर त्यांना ते दृश्य वाटलं. त्यांच्या डोळ्यांना अतिशय आनंद झाला आणि मग त्यावेळी न महादेवांच्या तोंडातून आपसुकच निघालं, "नर्मम ददाती, नर्मम ददाती." म्हणजे ती कन्या जेव्हा पुन्हा परत येते महादेवांकडे, त्यावेळी ते म्हणतात, की "हे कन्ये, तू एवढं सुंदर आता क्रीडा केलेली आहे. तू तुझ्या मागे सगळ्या देवी-देवतांना असं पळवलं, की ते सगळं बघून आमच्या डोळ्यांना इतका आनंद झालेला आहे. आमचे डोळे ह्या क्रीडेने अतिशय आनंदित, प्रसन्न झालेले आहेत आणि ह्यालाच संस्कृतमध्ये काय म्हणतात, नर्मम ददाती म्हणजे आनंद दिलायस, आनंद देणारी आहेस, आनंद देणारी आहेस आणि त्यामुळे मी तुझं जे नाव आहे, ते नाव तुझं आजपासून नर्मदा असं ठेवत आहे. बोलो नर्मदा मैया की जय. तर अशा पद्धतीने या छोट्या कन्येला नाव मिळालं नर्मदा. तर अशी ही आपली छोटीशी मैया आता पुढे तिच्या हातून कसे कार्य झाले किंवा तिला कसं तिची परिक्रमा केली जाऊ लागली, हे सगळं मी तुम्हाला ऐकवणार आहे. बोलो नर्मदा मैया की जय.